राम राम शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येणार आहेत. तर मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आता मिळणार का? कांदा निर्यात बंदीला 1 महिना पूर्ण झाला आहे. मात्र महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या नेत्यांचा दावा असूनही केंद्र सरकारने हा निर्णय अद्याप मागे घेतलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये केंद्र सरकारविरोधात रोष हा व्यक्त होत आहे, विशेषतः नाशिकच्या शेतकऱ्यामध्ये. कारण नाशिक हे देशातील कांदा उत्पादनाचे सर्वात मोठे केंद्र आहे. हा जिल्हा कांद्याच्या खास जातीसाठी ओळखला जातो. योगायोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला इथे येणार आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. कांदा निर्यात बंदीमुळे त्रस्त झालेले काही शेतकरी सरकारचा निषेध हा करत आहेत आणि पंतप्रधानांनी इथे येऊ नये, कारण त्यांच्या निर्णयामुळे येथील शेतकरी देशदोडीला लागला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आमचा पंतप्रधानांना विरोध नाही, पण शेतकऱ्यांनीही तुम्हाला मतदान केले आहे असे त्यांना आम्हाला नक्की सांगायचे आहे. तर मित्रांनो, कांदा निर्यात बंदीच्या 2 दिवसानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय लवकर घेतला जाईल असे सांगितले. मात्र जवळपास 1 महिना उलटून गेला तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना दिलासा हा मिळालेला नाही. सरकारला महागाई कमी करण्यासाठी एवढीच काळजी असेल तर स्वतःच्या पैशाने बाजारभावाने कांदा खरेदी करून जनतेला स्वस्त दरात द्यावा असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. दर वितरित करा, मात्र जाणीवपूर्वक कांद्याचे भाव पाडून शेतकऱ्यांचे नुकसान करू नका. नाशिक जिल्ह्यात कांदा लागवड हे शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे केंद्र सरकार कांद्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून वाढू नये यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहे. तर पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यावेळेस कांदा निर्यात बंदीबाबत काही निर्णय होणार का, आता हे पाहावं लागणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.